पॉकेट खाली पडलं। खाली पडल्यानंतर त्या पॉकेट मध्ये पैसे किती होते हे त्याला काही सांगता येईना, पण पॉकेट हरवलंय हे मात्र निश्चित। कंडक्टरच्या हातामध्ये ते पॉकेट लागलं। म्हटलं कोणाचं पॉकेट आहे? त्यावेळेला त्याने उचकून पाहिलं, त्यात माऊलींचा फोटो होता। कोणाचा? माऊलींचा फोटो होता। त्यानं म्हणावं त्यामध्ये माऊलींचा फोटो आहे, कोणाचा आहे? त्या बाबांनी म्हणावं दादा, अरे ज्यात माऊलींचा फोटो आहे, अहो पण पैसे किती आहेत सांगा ना। अहो पैसे किती आहेत मला सांगता येणार नाही, पण माऊलींचा फोटो मात्र त्याच्यामध्ये आहे। ते पॉकेट माझंच आहे, ते पॉकेट माझंच आहे। अहो पण त्या पॉकेटामध्ये असणारा माऊलींचा फोटो फार जुना वाटतोय। अहो म्हटले आहे जुना आहे। बसा तुम्हाला सांगतो काय झालं, ऐका ना। ज्या वेळेला मी जन्माला आलो त्यानंतर काही वर्षानंतर मी शिक्षण घेतलं आणि ते पॉकेट मला माझ्या वडिलांनी आणून दिलं। आणून दिल्यानंतर त्यात माऊलींचा फोटो होता। मला वडील प्रिय होते, आई प्रिय होती। दोघांचे फोटो मी त्या माऊलींच्या शेजारी लावले। पण ऐका, माझे आई वडील मला सोडून निघून गेले। मग माझं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर मी माझ्या पत्नीचा फोटो त्याच्यामध्ये ठेवला। आई वडिलांचा काढून ठेवला आणि पत्नीचा त्याच्यात ठेवला। म्हटले काही दिवसानंतर मला मुलं बाळ झाली। म्हटले आता पत्नी काय दररोजच पाहत होतो, एवढे वर्ष संसार केला, तो फोटो काढून टाकला, माझ्या मुलांचा ठेवला। महाराज हे झालं। मुलं काही दिवसांनी मोठी झाली, नातवंड आली, नातवंडांचं प्रेम म्हणून त्या नातवंडांचा फोटो ठेवला। आता भरपूर वर्ष झाले मी म्हातारा झालो। मी माझ्या गावाला एकटा असतो। पुणे मुंबईला सगळी माझी मुलं असतात, नातवंड असतात। त्यांना फोन केला की ते म्हणतात बाबा तुमचं तुम्ही जगायला शिका, एकटे राहा, तुमचं तुम्ही बघून घ्या। त्यावेळेला मी ते फोटो सुद्धा फेकून दिले आणि हा माऊलींचा फोटो, अहो मी 20 वर्ष झाले एकटा राहतोय। किती वर्ष? 20 वर्ष झाले एकटा राहतोय। आणि जेव्हापासून पॉकेट माझ्याकडे तेव्हापासून सगळ्यांनी साथ सोडली, पण माझ्या ज्ञानोबारायांनी माझी साथ सोडली नाही। माझ्या ज्ञानोबारायांनी आजवर माझी साथ सोडली नाही। आजही माझ्या सोबत आहे, कालही माझ्या सोबत होते। आणि माझी अशी इच्छा आहे, आकांक्षा आहे की मला वाटतंय की पुढेही माझ्या सोबत राहतील। म्हणून ज्ञानोबारायांवरती विश्वास ठेवा, नका कोणावरती ठेवू। अहो संतांनी सांगून ठेवलंय का हे तुमच्या मागचे चोर तुम्हाला सांभाळणारे नाही आहेत, तुमचे नाही आहेत। तुम्ही पल्ला लावशाल माझे माझे माझे, अहो माझे माझे। महाराज म्हणतात कबाड ओझे हे सोडून द्या, ज्ञानोबारायच फक्त आपले आहेत, ज्ञानोबारायच माझे आहेत असं समजा। ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानेश्वर।